मंडळी, परभणीच्या राजकारणात बंडू बॉस हे एक मास्टर स्ट्रोक म्हणून ओळखले जातात. पण ते आता मोठी चूक त्यांनी केली आहे का, बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराचे विश्लेषण आणि या सगळ्या गोष्टींवर 2029चं राजकीय समीकरण कसं राहील, परभणी आणि परभणीचा खासदार जिंकतो तो शिवसेनेतून, आणि सत्तेचं समीकरण आता भाजपकडे कसं जाणार आहे, मेघना दीदी या बंडू बॉसला आता मात देणार आहेत का, बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मंडळी, आमदार राहुल पाटील यांचा वाढता प्रभाव, ठाकरे गटातील नेतृत्व संघर्ष, 2029ची संभाव्य चित्र, शिंदे गट विरुद्ध भाजप. तर जागा शिंदे गटाकडे राहिल्यास संजय जाधव पुन्हा उमेदवार राहतील, पण भाजपशी संघर्ष हा मात्र अटळ आहे. तर दुसरा सिनारिओ काय सांगतोय, मेघना बोर्डीकर यांचा परभणी जिल्ह्यात प्रभाव प्रचंड वाढतो आहे. जागा भाजपकडे जर का गेली तर बंडू बॉस यांची मोठी अडचण होणार, आणि त्यातल्या त्यात ठाकरे गट राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन फळी आणि तिरंगी लढतीची शक्यता आता 2029ला आपल्याला पाहायला मिळणार. परभणी जिल्ह्यातील अनेक निर्णयांमध्ये आमदार राहुल पाटील यांचा प्रभाव हा मोठा होता, त्यामुळे जाधव समर्थकांमध्ये नाराजी वाढत गेली. आता जाधव गेले तर राहुल पाटील यांचा फायदा कसा होईल, हा सगळ्यात मोठा राजकीय प्रश्न आहे. जर संजय जाधव हे ठाकरे गटात परभणीचा चेहरा होते, पण आता कोण राहील, तर राहुल पाटील हेच एकमेव उत्तर समोर येतं. रिकामी झालेली जागा कुणाला तरी भरायची आहे, आणि बंडू बॉस यांच्या सावलीत असलेलं नेतृत्व उद्या केंद्रस्थानी येणार हे आता निश्चित होत आहे. त्यामुळे संजय जाधव यांचं जाणं हे राहुल पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीतलं मोठं टर्निंग पॉईंट या ठिकाणी ठरणार आहे. शिंदेंना त्यांच्या येण्याने काय काय फायदा होतोय, तर संजय जाधव शिंदे गटासोबत आलेत, एकनाथ शिंदेंना मराठवाड्यात मोठा चेहरा मिळालाय, परभणीत प्रवेश मिळेल आणि संघटनात्मक फायदा होईल असं त्यांचं लॉजिक निश्चितच होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाच्या मनोबलाला मोठा धक्का या ठिकाणी बसलाय. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मतदार हा आपल्याकडे कायम राहील का. तर नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे नेता गेला पण मतदार गेला नाही, आणि म्हणूनच शिंदेसाठी हा विजय असेल, पण तो किती मोठा असेल हे आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला लक्षात येईल. तर मंडळी, महत्वाची गोष्ट म्हणजे आजची लढाई ही 2026ची नाही, 2029ची लढाई डोळ्यासमोर ठेवून आपण या व्हिडिओबद्दल बोलतो आहोत. समजा संजय जाधव शिंदे गटात आलेले आहेत, सत्तेत आलेले आहेत, कदाचित मंत्री होतील, पण 2029ला लोकसभा तिकीट कुणाला, इथेच सगळ्यात मोठं राजकारण सुरू होतं. मेघना बोर्डीकर ज्या जिंतूर सेलू मतदारसंघाच्या आमदार आहेत, राज्यमंत्री आहेत, भाजपमध्ये त्यांचं वजन प्रचंड वाढतंय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप मराठवाड्यात सातत्याने विस्तार करते. आज भाजपची रणनीती स्पष्ट होतीये, जिथे शक्य आहे तिथे स्वतःचा चेहरा भाजप उभं करत आहे. अशा परिस्थितीमध्ये 2029ला परभणी लोकसभा मतदारसंघावर भाजप निश्चितपणे दावा करू शकतं, आणि दावा केला तर पहिलं नाव कुणाचं येतं, तर मेघना दीदी बोर्डीकर यांचं. मग बंडू बॉस अडचणीत कसे येतील हा प्रश्न लोकांना पडतो, तर कारण पण तसंच आहे. जर महायुतीत जागा भाजपकडे गेली तर संजय जाधव यांचं काय, तेव्हा समजेल की आजचा निर्णय किती फायदेशीर होता. कारण राजकारणात वर्तमानापेक्षा भविष्य महत्त्वाचं असतं. आज सत्ता मिळेल पण उद्या तिकीट मिळेल याची हमी नसते. या सगळ्यांमध्ये 3 संभाव्य चित्र दिसतात. नंबर 1 म्हणजे परभणीची जागा शिंदे गटाकडे राहिली तर संजय जाधव उमेदवार होतील, मग त्यांचा निर्णय यशस्वी ठरू शकतो. नंबर 2, परभणीची जागा भाजपकडे गेली तर मेघनाताई बोर्डीकर दावेदार बनतील, मग मात्र महायुतीत संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि आता नंबर 3 बद्दल बोलायचं झालं तर ठाकरे गट नव्या नेतृत्वासह परत उभा राहील, राहुल पाटील यांना ताकद मिळेल आणि परभणीत तिरंगी संघर्ष अटळ होईल. तर पक्षांतरापुरता आजचा विषय मर्यादित नाहीये, मराठवाड्याच्या भविष्यातील राजकारणाचा हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून आपण समोर ठेवतो आहोत. उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला आहेत, एकनाथ शिंदे तिसऱ्या बाजूला आहेत, तर राहुल पाटील चौथ्या बाजूला आहे. मेघना बोर्डीकर या सगळ्यांच्या केंद्रस्थानी सध्या आहेत. बंडू बॉस आज त्यांचा जो निर्णय जो त्यांनी घेतलेला आहे ते उद्याचं राजकारण ठरवणार आहे. म्हणूनच हा विषय फक्त परभणीचा नाहीये, तर मराठवाड्याचा, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मंडळी, मराठवाड्यामध्ये बंडू बॉस यांच्यामुळे ठाकरेंकडे एक मोठी ताकद होती. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जोपर्यंत
खैरेंकडे होतं तोपर्यंत देखील ठाकरेंकडे मोठी ताकद होती. शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरची जागा आपल्याकडे घेतली. त्या ठिकाणी पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आणि संदीपान भुमरेंनी करिश्मा करून दाखवला. छत्रपती संभाजीनगर ताब्यात घेतलं. त्याचबरोबर पैठणची आपली जागा आपल्या चिरंजीवासाठी खुली करून दिली आणि तिथून देखील त्यांना विजयी केला. तर हा सगळा मराठवाड्यातला होणारा गेम आणि या गेममध्ये परभणी हे लोकसभा मतदारसंघ 2029 साठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.